पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये आपलं स्वागत आहे. We welcome you in this Bible study. आपण अभ्यास करत आहोत योहान कृष्णवर्तनाचा भाग 6. We are studying the Gospel of John, part 6. या भागात आपण योहान शुभवर्तनातील प्रभूने केलेल्या चमत्काराबद्दल शिकणार आहोत. In this part, we will learn about the miracles performed by the Lord in the Gospel of John. प्रभू येशूने केलेल्या चमत्कारांना योहान कृष्णवर्तनात चिन्ह असं म्हटलं आहे. The miracles performed by the Lord Jesus are called as signs in the Gospel of John. हे चमत्कार म्हणजे एखादा जादूगार किंवा जोकर मनोरंजन करण्यासाठी करीत असलेली हातचलाखी नव्हती. These miracles were not a trick performed by a magician or a clown to entertain. प्रभू येशूने केलेल्या कोणताही चमत्कार अर्थहीन नव्हता. तर चमत्काराची आवश्यकता असतानाच येशूने चमत्कार केले. None of the miracles performed by the Lord Jesus were meaningless. Jesus performed miracles when miracles were needed. या सर्व चमत्कारातून प्रभू येशूने आपलं दैवत्व सिद्ध केलं आहे. Through all these miracles, the Lord has proved his deity. योहान कृष्णवर्तनात केवळ 7 चमत्काराचा उल्लेख केला आहे. खरं तर प्रभूने अनेक चमत्कार केले आहेत. Only 7 miracles are mentioned in John's Gospel. In fact, the Lord has performed many signs. नवीन करारात येशूने केलेल्या 37 चमत्काराचा स्पष्ट उल्लेख आहे. The New Testament clearly mentions 37 miracles performed by Jesus. याचा अर्थ येशूने एवढे चमत्कार केले होते असे नाही. This does not mean that he performed only these many miracles. मत्ते 19:2 मध्ये आपण वाचतो की तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. Matthew 19:2 says that large crowds followed him and he healed them there. येथे आपल्याला माहित नाही की त्याने किती लोकांना बरे केले. Here we don't know how many he healed. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेल्या एका स्त्रीने त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले आणि ती बरी झाली. The scripture tells us that a woman who had been bleeding for 12 years followed him and touched the hem of his garment and she was healed. येशूला स्पर्श केल्याने बरे झाल्याचा या स्त्रीचा वृत्तांत दिला असल्याने एकच व्यक्ती स्पर्शाने बरी झाली असे नाही. The fact that this woman was healed by touching Jesus does not mean that only one person has been healed by touching. लूक 6:19 आपल्याला सांगतं की तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते. And all the people were trying to touch him, for power was coming from him and healing them all. येथे हे स्पष्टपणे नमूद केले आहे की सर्व बरे झाले होते, परंतु त्यांची नेमकी संख्या किती होती याची मात्र नोंद नाही. Here it is clearly mentioned that all were healed. There is no record of the exact number. या वचनातून आपल्याला समजते की येशूने केलेल्या सगळ्या चमत्कारांची तपशीलवार माहिती पवित्र शास्त्रात दिलेली नाही. From these verses, we understand that not all of the miracles that Jesus performed are described in detail in the scriptures. आणि प्रेषित योहानही आपल्याला सांगतो की या पुस्तकात म्हणजे योहान शुभवर्तनात लिहिली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. And the Apostle John tells us that Jesus performed many other signs in the presence of his disciples, which are not recorded in this book, that is Gospel of John. या सर्व चमत्कारांचा उद्देश येशूचे दैवत्व सिद्ध करणे आणि देवाला गौरव देणे होता. The purpose of all these miracles was to prove the deity of Jesus and to glorify God. प्रेषित योहान याच अध्यायात पुढे असं म्हणतो की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिले आहे. The Apostle John says further in this chapter, but these are written that you may believe that Jesus is the Messiah, the Son of God, and that by believing you may have life in his name. येशूने केलेल्या चमत्काराविषयी निकोदेम असा म्हणाला की गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. Nicodemus said of the miracles Jesus performed, Rabbi, we know that you are a teacher who has come from God. For no one could perform the signs you are doing if God were not with you. आता आपण योहान शुभवर्तनात उल्लेख केलेल्या चमत्काराबद्दल थोडक्यात शिकूया. Let us now briefly learn about the miracles mentioned in the Gospel of John. येशूने केलेल्या पहिल्या चमत्काराचा वृत्तांत योहान 2 वचन 1 ते 11 मध्ये दिलेला आहे. Jesus' first miracle is described in John chapter 2 verse 1 to 11. काना येथील एका लग्नात द्राक्षारस संपला होता आणि येशूने आपल्या दैवी सामर्थ्याने पाण्यापासून द्राक्षारस निर्माण केला. At a wedding in Cana, the wine ran out and Jesus used his divine power to make wine out of water. येशूने पाण्याचा द्राक्षारस तयार केला म्हणजे त्याने दारू तयार केली होती असे नाही.
Jesus made the wine from the water, not the alcohol. त्याने केलेला द्राक्षारस मादक नसून उत्तम प्रतीचा चांगला द्राक्षरस होता असे इथं सांगितले आहे. The wine he made was not intoxicating, but a good wine. आणि ही काही हातचलाकी नव्हती, तर हा एक अस्सल चमत्कार होता. And it wasn't a trick, it was a real miracle. शिष्यानी नाही तर चाकरांनी रांजण पाण्याने भरले होते. तसेच रांजण पाण्याने काठोकाठ भरण्यात आले होते, जेणेकरून दुसरा द्राक्षारस पाण्यात मिसळण्यास जागा उरू नये. The servants, not the disciples, filled the jars with water, and the jars were filled to the brim with water, so that there would be no room to add other wine to be mixed with the water. काही मिनिटातच सुमारे 500 ते 600 लिटर द्राक्षारस तयार करण्यात आला होता. In just a few minutes, about 500 to 600 liters of wine were made. आपण हा अनुमान लावू शकतो, कारण वचन अध्याय 2 आणि वचन 6 मध्ये म्हटले आहे की एका राजनात 2-2 किंवा 3-3 मन म्हणजेच 90 ते 135 लिटर पाणी मावेल असे ते रांजण होते. We can guess this because it is said in chapter 2:6 verse that the capacity of each jar was 20 to 30 gallons, that is 90 to 135 liters. येशू करत असलेल्या चमत्काराच्या उद्देशांची सुरुवात येथे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. This is where the purpose of Jesus' miracles begin. योहान 2:11 आपल्याला सांगते, या चमत्कारानंतर येशूच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. याचा अर्थ याआधी ते येशूवर विश्वास ठेवत नव्हते असे नाही, तर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. John 2:11 tells us that after this miracle, Jesus' disciples believed in him. This does not mean that they did not believe in Jesus before, but that their faith was strengthened. येशूची हीच इच्छा होती की लोकांनी तो करत असलेले चमत्कार पाहून देवाचा पुत्र म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा. Jesus wanted people to see his miracles and believe in him as the Son of God. मात्र अनेकांनी येशूचे पुष्कळ चमत्कार पाहूनही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. But the scriptures tell us that many did not believe in Jesus even after seeing his many miracles. येशूने पाण्याचा द्राक्षारस केल्यावर त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला असे योहान आपल्याला सांगतो. John tells us that his disciples believed in Jesus after he turned the water into wine. मात्र त्या चमत्काराचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या चाकरांनी किंवा इतर लोकांनी येशूवर विश्वास ठेवल्याचे तो सांगत नाही. However, he does not say that the servants or others who witnessed the miracle believed in Jesus. याचा अर्थ कठीण अंतःकरण असलेल्या व्यक्तीने पुष्कळ चमत्कार बघितले तरीही त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न होऊ शकत नाही. This means that no matter how many miracles a person with a hard heart sees, he cannot have faith. या चमत्कारातून आपण पाहतो की प्रभूने पाण्याचा द्राक्षारस करून निसर्गावरील आपले प्रभुत्व दाखवून दिले. From this miracle, we see that the Lord showed his dominion over nature by turning water into wine. योहान शुभवर्तमानातील दुसरा चमत्कार योहान अध्याय 4 वचन 43 ते 54 मध्ये नमूद केला आहे. The second miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 4 verse 43 to 54. येथे आपण येशूला अंमलदाराच्या मुलाला बरे करताना पाहतो. Here we see that Jesus heals an official son. येशू चमत्कार करतो हे ऐकून हा अंमलदार येशूकडे आला होता. This royal official heard that Jesus was performing miracles. हा अंमलदार येशूला विनंती करीत म्हणाला होता की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. This royal official begged Jesus to come and heal his son who was close to death. केवळ चिन्ह चमत्कारासाठी लोकांनी आपल्या मागे यावे अशी येशूची मूळची इच्छा नव्हती. Jesus did not want people to follow him just for a miracle. म्हणूनच तो सर्वच गालिलकरांना उद्देशून म्हणाला, तुम्ही चिन्ह व अद्भुत ते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. So he said to all the Galileans, you will not believe unless you see signs and wonders. येशूने या व्यक्तीला आश्वासन दिले की तुझा मुलगा जिवंत होईल. Jesus assured him that his son will be alive. येशूने हे शब्द बोलले तेव्हा तो काना येथे होता आणि अंमलदाराचा मुलगा कफरनहूम येथे होता. When Jesus spoke these words, he was in Cana and the official son was in Capernaum. कानापासून कफरनहूम सुमारे 25 किलोमीटर दूर होते. त्या मुलाला येशूने स्पर्श न करता बरे करून आपले दैवत्व सिद्ध केले. Capernaum was about 25 kilometers from Cana. Jesus proved his deity by healing the child without touching him. तो मुलगा हळूहळू आजारातून बाहेर पडला असे नाही, तर येशूच्या बोलण्याची व त्या मुलाच्या बरे होण्याची वेळ एकच होती. The boy did not recover slowly. It was the same time Jesus spoke and the boy was healed. आपल्या मुलाला येशूने बरे केले हे पाहून अंमलदाराने व त्याच्या घराण्याने येशूवर विश्वास ठेवला. By seeing that Jesus healed his son, the official
and his family believed in Jesus. येथे येशूच्या चमत्काराचा उद्देश पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. Here we see that Jesus' miracles, the purpose was fulfilled. योहान शुभवर्तमानातील तिसरा चमत्कार योहान अध्याय 5 वचन 1 ते 18 मध्ये नमूद केला आहे. The third miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 5 verse 1 to 18. 38 वर्ष आजारी असलेल्या एका व्यक्तीला बरे करण्याचा हा चमत्कार आहे. This is a miracle of healing a person who had been sick for 38 years. हा व्यक्ती बेतसदा या तळ्याजवळ 38 वर्षापासून पडून होता हे येशूने ओळखले होते. Jesus understood that this man had been lying near the lake called Bethesda for 38 years. बेतसदा हा शब्द इब्री भाषेत असून त्याचा अर्थ आहे कृपेचे घर. The Hebrew word for Bethesda means house of grace. या तळ्याचे नाव कृपेचे घर होते, मात्र त्याचा फायदा सर्वांना होत नव्हता. एका वेळी केवळ एकच व्यक्ती बरी होत असे. The name of this lake was the house of grace, but it did not benefit everyone. One person was cured at a time. मात्र कृपेचा देव स्वतः या ठिकाणी आला आणि या व्यक्तीला त्याने विचारले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? But the God of grace himself came to him and asked, "Do you wish to be healed?" या व्यक्तीने थेट उत्तर दिले नाही, तरी येशूने त्याला उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग असे सांगितले. तेव्हा त्याने तात्काळ आज्ञापालन केले आणि आपले आरोग्य प्राप्त केले. Though he gave an invalid reply, still Jesus told him, "Get up, pick up your mat and walk." He immediately obeyed and regained his health. जे 38 वर्षापासून झाले नव्हते ते काही क्षणात झाले. पुन्हा एकदा येशूने आपले दैवत्व सिद्ध केले. What had not happened in 38 years happened in few minutes. Jesus proved his deity once again. या बऱ्या झालेल्या व्यक्तीला मात्र येशूने एक सल्ला दिला आणि तो हा होता की पहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. Jesus advised the healed man saying, "See, you are well again. Stop sinning or something worse may happen to you." हे विधान आपण आपल्या जीवनासाठी देखील लागू करू शकतो. एकदा का आपण देखील आपल्या चुकीच्या सवयीपासून, दुष्कर्मापासून बाहेर निघालो तर पुन्हा त्यामध्ये जाऊ नये, पुन्हा आपण पापे करू नये. We can apply this same statement to our life as well. Once we give up our bad habits, misdeeds, we should not do it again. आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण ख्रिस्ताच्या ठाई आहोत तर आपण नवी उत्पत्ती आहोत. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. We must remember that if we are in Christ, we are a new creation. Old things have passed away. Behold, all things have become new. योहान शुभवर्तमानातील चौथा चमत्कार योहान अध्याय 6 1 ते 14 मध्ये नमूद केला आहे. The fourth miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 6 verse 1 to 14. 5,000 भोजन देण्याचा चमत्कार एकमेव असा चमत्कार आहे ज्याची नोंद चारही शुभवर्तमानात केली आहे. The miracle of feeding 5,000 is the only miracle that is recorded in all the four Gospels. एका लहान मुलांकडील 5 भाकरी आणि 2 मासे येशूने घेतले, सर्वांना पुरेल एवढे जेवण निर्माण केले आणि यामधून येशूने आपले दैवत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. Jesus took 5 loaves and the 2 fish from a small child and fed the multitude. They all had enough to eat. By this miracle, Jesus proved his deity once again. उरलेल्या 12 टोपल्या आपल्याला चमत्काराची अस्सलता व विपुलता दाखवतात. The remaining 12 baskets show us the uniqueness and abundance of miracles. यात काही शंका नाही की आपला देव विपुलतेने देणारा देव आहे. There is no doubt that he is a God of abundance. आणि हा चमत्कार हेही दाखवतो की त्याला आपल्या आत्मिक गरजांबरोबर आपल्या शारीरिक गरजांची देखील काळजी आहे. And this miracle also shows that he cares for our physical needs as well as our spiritual needs. योहान शुभवर्तमानातील 5वा चमत्कार योहान अध्याय 6 वचन 16 ते 21 मध्ये नमूद केला आहे. The fifth miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 6 verse 16 to 21. येथे आपण पाहतो की येशूचे शिष्य मचवात बसून समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी निघाले असताना सुमारे सव्वा कोस वलून गेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून चालताना पाहिले. Here we see Jesus' disciples got into a boat and set off across the lake. When they had rowed about 3 or 4 miles, they saw Jesus approaching the boat, walking on the water. येशू काठाकाठाने चालत होता असे काहींचे म्हणणे आहे, पण तसे असते तर शिष्यांना घाबरण्याची मुळीच गरज नव्हती. Some say that Jesus was walking on the shore, but if so, the disciples had nothing to fear. शिष्यांनी पाण्यावरून चालताना आतापर्यंत कोणालाही पाहिले नव्हते आणि म्हणून त्यांचे घाबरून जाणे साहजिकच होते. The disciples had never seen anyone walking on water, so it was natural for them to be frightened. त्यांची भीती पाहून येशूने त्याला म्हटले, घाबरू नका, मी आहे. When Jesus saw that they were frightened, he said to them,
It is I. Don't be afraid. पाण्यावरून चालण्याचा पवित्र शास्त्रातील हा एकमेव चमत्कार आहे. This is the only miracle of walking on water in the scriptures. जुन्या काळात आपण पाहतो की इस्रायल लोक मिस्र देशातून पळून जात असताना फारो व त्याच्या सैन्याने त्यांना तांबड्या समुद्राजवळ गाठले होते. We see in the Old Testament that Pharaoh and his army chased the Israelites and reached the Red Sea when they were fleeing from Egypt. इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत ते अडकले होते. They were stuck between the devil and the deep sea. पवित्र शास्त्र पुढे आपल्याला सांगते की देवाच्या सांगण्यानुसार मोशेने आपला हात समुद्रावर उगारला. Scripture further tells us that then Moses stretched out his hand over the sea. तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. And all that night the Lord drove the sea back with a strong east wind and turned it into dry land. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवर चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. The waters were divided and the Israelites went through the Red Sea on dry ground with a wall of water on their right and on their left. यहोशुआ इस्रायल लोकांना कनान देशात नेत असताना यार्दन नदीचे पाणी दुभागले होते आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवर पार निघून गेले. When Joshua was leading the Israelites into the land of Canaan, the waters of Jordan River split and the whole nation had crossed through the river on dry land. एलियाने व अलिशाने देखील यार्दन नदीच्या पाण्यावर झगा मारल्यावर पाणी दुभागले व ते कोरड्या भूमीवर चालले. हा वृत्तांत दुसऱ्या राजेमध्ये दिला आहे. Elijah and Elisha struck the Jordan River water with cloak and walked on dry land. This incident is recorded in 2 Kings. पण इथे आपण पाहतो की येशूला कोरड्या जमिनीवरून चालण्याची गरज नव्हती. तो पाण्यावरून चालू शकला कारण तो देव होता. But here we see that Jesus did not have to walk on the dry land. He could walk on the water because he is God. पाण्यावरून चालून येशूने आपण देव आहे हे सिद्ध करून दाखवले. Walking on water, Jesus showed that he had the power over the waters. योहान शुभवर्तमानातील 6वा चमत्कार योहान अध्याय 9 वचन 1 ते 7 मध्ये नमूद केला आहे. The sixth miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 9 verse 1 to 7. येशूने जन्मांध आंधळ्याला बरे केल्याचा वृत्तांत इथे दिलेला आहे. Here is the miracle of Jesus healing the blind from birth. याआधी येशूने आंधळ्या लोकांना बरे केले होते, परंतु हा आंधळा जन्मापासून आंधळा होता यावर इथे भर दिला आहे. Before this, Jesus had healed the blind, but it emphasizes that this blind man was blind from birth. त्याच्या आई वडिलांनी त्याला अनेक डॉक्टरांकडे नेले असावे, परंतु त्याला कोणीही बरे करू शकले नव्हते. His parents may have taken him to several doctors, but no one was able to cure him. या व्यक्तीच्या आंधळेपणामागे त्याचे किंवा त्याच्या आई वडिलांचे पाप आहे का असे शिष्यांना प्रश्न पडला होता. The disciples thought that his blindness was due to his own sin or that of his parents. मात्र येशूने शिष्यांचा अनुमान चुकीचा ठरवत त्यांना सांगितले की ह्याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. But Jesus disproved them, saying, neither this man nor his parents sinned, but that the works of God should be revealed in him. काही लोकांना जन्मापासून दुःखातून जावं लागते, त्यामागे देवाचा विशेष उद्देश असू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे. We need to understand that there is a special purpose for some people who are suffering from birth. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात विशिष्ट दुःख का असते याचे अचूक उत्तर केवळ देवालाच माहित आहे. Only God knows the exact answer to why there is so much suffering in one's life. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीचा न्याय करणे टाळले पाहिजे. So we should avoid judging a person. जुन्या काळात आपण पाहतो की योबाच्या मित्रांनी योबाचे दुःख पाहून त्याचा न्याय करण्याची चूक केली होती. In Old Testament, we see that Job's friends were wrong to judge Job seeing his suffering. इथे आपण पाहतो की येशूने थुंकीने चिखल केला आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्याला लावला आणि त्याला म्हटले, जा शिलो नावाच्या तळ्यात धुऊन. Here we see Jesus made some mud with the saliva and put it on the man's eyes and told him to go and wash in the pool of Shiloh. मग त्या व्यक्तीने जाऊन आपले डोळे धुतले व तो डोळस होऊन आला. And so the man went and washed his eyes and he received his eyesight. येशूने लोकांना बरे करण्याकरता वेगवेगळ्या पद्धती वापरल्यात हेच आपल्याला इथून दिसून येते. We see Jesus using various methods to heal people. नेहमीप्रमाणे इथे पुरुषी येशूला दोषी ठरू पाहत होते, मात्र ते अपयशी ठरलेत. Here, as always, the Pharisees tried to trap Jesus, but they failed. येशूने आंधळ्या व्यक्तीला बरे करून आपण देव असल्याचे सिद्ध केले. Jesus healed the blind man and proved that he is God.
योहान शुभवर्तनातील 7वा आणि शेवटचा चमत्कार योहान अध्याय 11 वचन 1 ते 44 मध्ये नमूद केला आहे. The seventh and the final miracle in the Gospel of John is mentioned in John chapter 11, verse 1 to 44. बेथानी येथील एका परिवारातील सदस्य ज्याचे नाव लाजर होते त्याला मेलेल्यातून जिवंत केलेल्याचा वृत्तांत इथे दिला आहे. Lazarus, a member of a family in Bethany, was raised from the dead. मरी आणि मार्था यांचा विश्वास होता की येशू त्यांच्या आजारी भावाला बरे करू शकतो. Mary and Martha believed that Jesus could heal their sick brother. म्हणून त्यांनी येशूला निरोप पाठवून त्यांच्याकडे येण्याची विनंती केली. So they sent a messenger to Jesus and asked him to come to them. कारण त्यावेळी येशू यार्देनेच्या पलीकडे म्हणजे बेथानीपासून सुमारे 25 किलोमीटरवर होता. Because at that time he was beyond Jordan, about 25 kilometers from Bethany. येशूला लाजर आजारी असल्याचा निरोप मिळाला होता, मात्र निरोप याला पाठवल्यानंतर तो मरण पावला होता हे येशूला माहित होते. Jesus had received the message that Lazarus was sick, but Jesus knew that Lazarus had died after the messenger was on the way. आणि म्हणूनच त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की लाजर झोपला आहे आणि मी त्याला उठवण्यासाठी गेले पाहिजे. And so he told his disciples that Lazarus was asleep and that I should go and wake him up. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे शिष्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे. Jesus had been speaking of Lazarus' death, but his disciples thought he meant natural sleep. So then he told them plainly, Lazarus is dead. येशू त्यांना म्हणाला, मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. Jesus told the disciples that for your sake I am glad and I was not there. येशू बेथानी येथे पोहोचल्यावर मार्था त्याच्याकडे आली आणि म्हणाली की प्रभू, जर तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. After Jesus reached Bethany, Martha said to Jesus, if you had been there, my brother would not have died. येशू दुरूनही लोकांना बरे करू शकतो हे मार्थेला माहित नसावे, किंवा ती तिच्या दुःखाच्या भरात विसरून गेली असावी की तो असे करू शकतो. Martha have not known that Jesus could heal the people from far, so she must have forgotten it in her sorrow. होय, हे शक्य आहे की येशू जर तिथे असता तर लाजर मेला नसता, किंवा मेला असता तर त्याने त्याला लगेच जिवंत केले असते. Yes, it is possible. If Jesus had been there, Lazarus would have not died, or he would have been resurrected immediately. पण तो लहान चमत्कार झाला असता, किंवा काहींनी या चमत्काराविषयी शंकाही उपस्थित केली असती. But it would have been a small miracle, or some people would have doubted about this miracle. मात्र 4 दिवसापासून मरण पावलेल्या लाजराला जिवंत करून आपल्याला मरणावर सामर्थ्य असल्याचे येशूने पुन्हा दाखवून दिले. But Jesus resurrected Lazarus, who had been dead for 4 days, and showed that he had power over the dead. या आधी येशूने विधवेच्या मुलाला व यायराच्या कन्येला मरणातून उठवले होते. Earlier, Jesus had raised the widow's son and Jairus' daughter from death. येशूने लाजराला मरणातून उठवले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. When Jesus raised Lazarus from the dead, many who were present believed in him. यामधून आपण शिकू शकतो की येशूचे या परिवारासोबत घनिष्ठ नातेसंबंध होते, तरीही त्या परिवारात दुःख, आजार आणि मरण आले. From this, we can learn that despite Jesus' close relation with the family had to go through grief, sickness, and death. आपण देवाची लेकरे बनतो तेव्हा आपल्या जीवनात कधीच कोणतीच समस्या येत नाही हे पूर्ण सत्य नाही. It is not the whole truth that we never have problems in our life when we become children of God. तर आलेल्या दुःखात, आजारात किंवा समस्यात आपला देव आपल्यासोबत असतो हे पूर्ण सत्य आहे. But it is the absolute truth that our God is with us in our sorrows, illness, and problems. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येतून तो काहीतरी चांगले करण्यास समर्थ असल्याचे तो आपल्याला नेहमी दाखवून देतो. He shows us that He is capable of doing something good out of every problem in our life. आपण पाहिले की येशूने या 7ही चमत्कारामधून आपले दैवत्व सिद्ध केले आहे. We have seen that through the 7 miracles, Jesus has proved His deity. योहान शुभवर्तनातील आपण पाहिलेले 7 चमत्कार लक्षात राहण्यासाठी देवाच्या एका सेवकाने त्याची रचना पुढील प्रमाणे केली आहे. To remember these 7 miracles in the Gospel of John, a servant of God has designed it as follows. प्रेषित योहानाने चमत्कार या शब्दासाठी योहान शुभवर्तनात चिन्ह हा शब्द वापरला आहे. Apostle John called the miracles in the Gospel of John as sign. The sign. T for turning water into wine. पाण्याचा द्राक्षारस करणे. H healing the official son. अंमलदाराच्या मुलाला बरे करणे. E elevating the lame man. पंगू माणसाला बरे करणे. S supper for 5,000. 5,000 भोजन देणे. I in dream on the sea, that is walking on the water. पाण्यावर चालणे. G
giving sight to the blind, जन्माद्ध मनुष्याला बरे करणे, and for notification of Lazarus to come forth. बाहेर ये असे म्हणून लाजराला जिवंत करणे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद करो. Thanks for watching this video. God bless you. If you're blessed, please like, comment, subscribe, and share.